हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी. चला समोर जो आता आपण बघा काय बघितलं आधीच्या लेक्चरमध्ये. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण ब्रांचेस ऑफ फिजिक्स बद्दल डिस्कस केलं. फिजिक्सच्या कोणकोणत्या ब्रांचेस आहेत आणि त्या ब्रांचमधले जे पॉईंट्स आहेत, म्हणजे त्या ब्रांचमध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत, त्यामध्ये कशा कशाचा आपल्याला स्टडी करायचा आहे याचा एक शॉर्टकट ओव्हरव्ह्यू आपण बघितला. ओव्हरऑल आपल्याला नेमकं कशाचा अभ्यास करायचा आहे ते आपण बघितलं. 2 पार्ट आहेत माहितीचं. तुम्हाला सांगितलं होतं क्लासिकल फिजिक्स आणि एक मॉडर्न फिजिक्स. क्लासिकल फिजिक्समध्ये मोठमोठ्या गोष्टीचा अभ्यास करणे, मॉडर्न फिजिक्समध्ये छोट्या गोष्टीचा म्हणजे इथं मॅक्रोस्कोपिक लेवल, तिथं मायक्रोस्कोपिक लेवल वगैरे वगैरे. ठीक आहे. चला तर मग आता आपण बेसिक ज्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत क्लासिकल, सर्वात आधी आपण क्लासिकल फिजिक्स वरील क्लासिकल म्हणजे काय म्हटलं त्याला आपण, क्लासिकल मेकॅनिक्स त्याला आपण, त्यावर आपण येऊ. त्यामध्ये समोरच्या कन्सेप्ट शिकण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला बेस खूप गरजेचं आहे त्याचा आपण सुरुवात करू. मी आधी सांगितलं सुरुवात कुठपासनं करणार आहे आपण, मोशन पासनं. सर्वात आधी तर समजून घ्या, मोशन इज द पार्ट ऑफ मेकॅनिक्स. मेकॅनिक्सचा पार्ट आहे मोशन. मोशनचा स्टडी करत आहे म्हणजेच आपण मेकॅनिक्सचा स्टडी करत आहे असं म्हणू आपण. ठीक आहे, पहा मग नेमकं मोशन म्हणजे काय. ठीक, मोशन या शब्दाचा अर्थ काय. तुम्हाला जर म्हटलं तर आपण सरळ सरळ मोशन म्हटलं म्हणजेच त्याला म्हणू आपण हालचाल. बरोबर ना, मराठीमध्ये आपण सरळ सरळ काय म्हणू, हालचाल. एखादी वस्तू हालचाल करते, एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाते. जर एखादी वस्तू एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर गेली तर त्याचं काय झालं, हालचाल झाली त्याची, म्हणजेच त्याचं मोशन झालं असं आपण म्हणू. ठीक आहे, म्हणजेच गती, त्याला स्पीड मिळाली, गती मिळाली, त्याचं मोशन झालं असं आपण म्हणू. पण ऍक्च्युअल मध्ये जर का तुम्हाला मोशन म्हणजे नेमकं काय, याची संकल्पना नेमकी काय आहे हे जर क्वेश्चन तुम्हाला आला, तुम्हाला जर का एक्झाम मध्ये विचारलं, ते जर लिहायचं असतं तुम्ही त्याला कसं लिहिसाल, त्याला तुम्ही कसं एक्सप्लेन करसाल, तर पहा सिंपल आहे. आणि आपल्याला जसं वाटतं की मोशन आहे, एखादी वस्तू हे मोशन मध्ये आहे. मोशन हे खूप साऱ्या प्रकारचे असतात. स्ट्रेट लाईन मोशन आहे, सरळ रेषेत जाणे, त्याला स्ट्रेट लाईन मोशन म्हणतो. एखादा ऑब्जेक्ट गोलाकार भागात फिरत असेल, गोलाकार पाथ मध्ये फिरत असेल, त्याला सर्क्युलर मोशन आपण म्हणतो. नंतर रोटेशनल मोशन येतं, नंतर प्रोजेक्टाईल मोशन येतं. जर का एखादी वस्तू आपण अशी इथून फेकली, एखादी वस्तू मी इथं जाऊन फेकली तर ती अशा डायरेक्शनने जाऊन इथं जाऊन खाली पडतं. या वेळी जे मोशन होतं त्याला आपण प्रोजेक्टाईल मोशन म्हणतो. कोणतं मोशन, प्रोजेक्टाईल मोशन. ठीक आहे, सध्या आपल्याला एवढ्या दूरपर्यंत जायचं नाहीये, याचा स्टडी आपल्याला करायचा, परंतु सांगत आहे मी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे मोशन्स असतात. ठीक आहे, तर आपण सर्वात आधी टाइप्स ऑफ मोशन शिकण्याआधी मोशन म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास करू. तर पहा, मोशन म्हणजे सिंपल आहे, मी सांगतो तुम्हाला त्याची डेफिनेशन. तुम्ही पहा, द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, the change in position of object with respect to surrounding, is called motion. पहा, शांततेत आपण वन बाय वन समजून घेऊ. सिंपल आहे पहा. द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, हा एवढा वर्ड लक्षात ठेवतो मी, सिंपल बस. चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, हा जो दिसतोय तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, याला आपण नंतर डिस्कस करू. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग नेमकं काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगतो. सर्वात आधी याच्यावर फोकस करा. द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. सिंपल ऑब्जेक्ट मध्ये कोणतीही एखादी वस्तू, द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. पोझिशन म्हणजे त्याची पोझिशन म्हणजे आपल्याला माहित आहे नेमका कुठं आहे तो. ठीक आहे, मग सिंपल आहे. जर का एखाद्या वस्तूच्या पोझिशन मध्ये बदल घडून येत असेल, जर का एखाद्या वस्तूची पोझिशन हे बदलत असेल तर त्या वस्तूचं मोशन झालं असं आपण म्हणू. म्हणजेच द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. सध्या पुरतं याला बाजूला ठेवा. सिंपल म्हणा, द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. ठीक आहे, म्हणजे सिंपल. सपोज हा पेन इथं आहे, या पेनाची ही पोझिशन आहे, ही याची स्थिती आहे, सध्या याची पोझिशन ही आहे. मी या पेनला असं उचललं आणि या पेनला इथे ठेवून दिलं. काय केलं, काय झालं, या पेनची पोझिशन बदलली आहे, पेनची पोझिशन चेंज झाली आहे. म्हणजेच काय झालं, द चेंज इन पोझिशन ऑफ धिस ऑब्जेक्ट टेक्स प्लेस.
म्हणजे या वस्तूच्या पोझिशन मध्ये बदल घडून आला. आधी त्याची जागा ही इथं होती, आता त्याची जागा बदलली आहे. याची जागा बदलली म्हणून हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, म्हणजेच त्याचं हालचाल होऊन राहिली, त्याचे मोशन होऊन राहिलं असं आपण म्हणू. ओके, अशा प्रकारे आपल्याला मोशनला एक्सप्लेन करायचं. मग आता राहिला प्रश्न, समोरचा एक वर्ड लिहिला आहे तिथं, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. आता पहा हा विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग नेमकं काय सांगतो. आता परत मोशनचे मी जर का तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, टेनिस बॉल घेतला मी असा फेकून दिला, आधी माझ्याकडे होता, खूप दूर जाऊन पडला, त्याच्या पोझिशन मध्ये चेंज आला, म्हणजेच त्याचं मोशन झालं. परत तुम्ही बाईकवर बसलेले आहात, तुमचा मित्र बस स्टॉपवर उभा आहे. बाईकवर बसलेला आहे, तुमचा मित्र बस स्टॉपवर उभा आहे. हे इथं बस स्टॉपवर उभा आहे, इकडनं बाईक घेऊन एखादा, किंवा तुम्ही बस स्टॉपवर उभे आहे आणि समोरून तुमच्या एखादी बाईक गेली, त्यावर दोन व्यक्ती बसलेले आहेत. तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला असं दिसेल की ते बाईक कशी चालली आहे, समोर चालली आहे. आधी तिथं होती, तिथून खूप दूरपासून अशी आली, समोर निघून गेली, म्हणजेच त्या बाईकची पोझिशन बदलली, म्हणजेच ती बाईक कशामध्ये आहे? मोशन मध्ये आहे. हे एक एक्झाम्पल मोशनचं तुम्ही कन्सिडर करा. तसंच परत पहा, आपल्याला काय दिसतं, आपल्याला हे माहिती आहे की आपलं अर्थ ही कशी आहे? मोशन मध्ये. अर्थ ही कशी आहे? मोशन मध्ये. आता जर का मी तुम्हाला सांगितलं की एक दोन झाडं आहेत, सपोज एक झाड आहे, तुम्ही इथं उभे आहात, समोर तुमच्या एक झाड आहे, तुम्ही पृथ्वीवरच उभे आहे आणि पृथ्वीवरच झाड आहे. ते झाड समोर जात आहे का नाही आहे? ते स्थिर आहे तुमच्यासाठी, म्हणजे ते मोशन मध्ये नाहीये. ते मोशन मध्ये नाहीये. मोशन मध्ये नाहीये म्हणजे कसं आहे? ऍट रेस्ट आहे. रेस्ट म्हणजेच काय? स्थिर. ऍट रेस्ट पोझिशनला आहे. तुम्ही इथे उभे आहे, तुम्ही त्या झाडाला ऑब्झर्व करून राहिले, त्याला पाहून राहिले, ते झाड तुमच्यासाठी स्थिर आहे. परंतु कसं आहे, काय लक्ष द्या, काय म्हटलं मी? ते झाड तुम्ही बघून राहिले, ते झाड कसं आहे? स्थिर आहे. परंतु आता मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला स्पेस मध्ये घेऊन गेलो. स्पेस मध्ये म्हणजेच काय? या पृथ्वीच्या बाहेर. पृथ्वीच्या बाहेर म्हणजेच काय? अंतराळात, स्पेस मध्ये घेऊन गेलो. आता त्या स्पेस मधून तुम्ही त्या झाडाला पाहिलं, त्या स्पेस मधून तुम्ही त्या झाडाला पाहिलं, तर सांगा बरं आता काय होईल? झाड हे स्थिर असेल का की मोशन मध्ये असेल? विचार करा. यस, काय असेल? झाड हे मोशन मध्ये असेल. का मोशन मध्ये असेल? कारण झाड कुठं आहे? पृथ्वीवर. आणि पृथ्वी एका जागेवर थांबते का? पृथ्वी तर मोशन मध्ये आहे. मग पृथ्वी जर का फिरत असेल, म्हणजेच जर का हे पृथ्वी आहे, या पृथ्वीवर ते झाड आहे, ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवर हे झाड आहे. तुम्ही सुरुवातीला इथं उभे होते, या झाडाला तुम्ही पाहत होते, तुमच्यासाठी हे झाड कसं होतं? ऍट रेस्ट. ऍट रेस्ट. व्हेन यू आर ऑन दी अर्थ. हे झाड तुमच्यासाठी रेस्ट मध्ये होतं जेव्हा तुम्ही कशावर होते? अर्थवर होते. परंतु आता काय केलं? तुम्ही इथं न राहता, झाड तिथंच आहे, तुम्ही इथं न राहता तुम्ही कुठे गेले? स्पेस मध्ये जाऊन पोहोचले, म्हणजेच अंतराळात जाऊन पोहोचले, स्पेस मध्ये जाऊन पोहोचले. आणि आता इथून या झाडाला ऑब्झर्व करून राहिले. आता इथून या झाडाला जर का ऑब्झर्व केलं, तुम्हाला काय दिसेल? तुम्हाला असं समजेल की हे झाड रेस्ट मध्ये नाही, थांबलेलं नाही, तर हे झाड काय होऊन राहिलं? मूव्ह होऊन राहिलं. कारण ही जी अर्थ आहे ही स्टेबल आहे का, स्थिर आहे का नाही आहे, ते मोशन करत आहे. अर्थ जर का अशी या डायरेक्शननी, म्हणजे या दिशेने जर का अशी फिरत असेल, तर हे झाड आधी जर का इथं होतं, तर थोड्या वेळाने हे झाड आपल्याला इथं गेलेलं दिसेल. केव्हा? जेव्हा तुम्ही या झाडाला बाहेर राहून पाहत असाल, त्यावेळेला हे मोशन मध्ये. ट्री इज इन मोशन when you observe it from this space. झाड हे तुम्हाला कसं दिसेल? मोशन मध्ये. जेव्हा वेन तुम्ही त्याला ऑब्झर्व करसाल स्पेस मधनं, आणि झाड हे तुम्हाला रेस्ट मध्ये दिसेल ज्या वेळेला तुम्ही त्याला ऑब्झर्व करसाल अर्थवर. मग पहा बरं, आता एका टाइमला, एका वेळेला झाड हे स्थिर आहे आणि दुसऱ्या वेळेला झाड हे मोशन मध्ये आहे. मग असं का झालं? परंतु झाड असं, झाडाचे मुळे उठलं झाड आणि उठून दुसऱ्या ठिकाणी गेलं असं होतं का? नाहीये. परंतु तरीही एका वेने, एका पर्टिक्युलर ठिकाणावरनं आपण पाहिलं तर ते आपल्याला स्टेबल दिसतं, स्थिर दिसतं, आणि दुसऱ्या जागेवरनं पाहिलं तर ते आपल्याला मोशन मध्ये दिसतं.
यालाच म्हटलं जातं सराउंडिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. म्हणजेच सराउंडिंग म्हणजे काय, आपण नेमकं कुठं आहे त्याच्या आजूबाजूचे सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे समजतं ना, आपल्या आजूबाजूला सराउंडिंग. म्हणजेच पहा, जर का तुम्ही अर्थवर असाल तर या अर्थच्या सराउंडिंग नुसार, अर्थवरच तुम्ही आहे, झाड हे अर्थवरच आहे, अर्थच्या सराउंडिंग नुसार हे झाड, हा ट्री, हे जे ट्री आहे हे रेस्ट मध्ये आहे. परंतु तुमचं जर का सराउंडिंग बदललं, आधी तुम्ही इथे उभे होते, तुमच्या सराउंडिंगला ही अर्थ होती, तुम्ही त्या अर्थवरच होते. परंतु जर का तुम्ही ना सराउंडिंग बदललं, आता तुमच्या सराउंडिंगला काय, खूप सारा स्पेस आहे. तुमचं सराउंडिंग बदललं, तुमची जागा बदलली, तर तुमच्या पाहण्यात ज्या गोष्टी येतील त्यांचे कन्सेप्टही बदलून जातील. इथं असताना तुम्हाला हे रेस्ट मध्ये दिसताय, स्पेस मध्ये असताना तुम्हाला हे मोशन मध्ये दिसतंय. त्यालाच म्हटलं जातं सराउंडिंग. म्हणजे आपलं सराउंडिंग बदललं म्हणजे समोरच्या गोष्टी बदलतात. हे झालं याचं मिनिंग. म्हणजेच काय, द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. सराउंडिंग नुसार, वातावरणानुसार, जो म्हणजे सराउंडिंग आपल्या आजूबाजूच्या गोष्टीनुसार जर का ऑब्जेक्ट मध्ये चेंज येत असेल तर त्यावरनं आपण ठरवतो एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी वस्तू हे मोशन मध्ये असेल की रेस्ट मध्ये असेल. म्हणजे ती हालचाल करत असेल की स्थिर उभी असेल. हे आपण कशावरनं ठरवतो, आपल्या सराउंडिंग वरनं. कशावरून ठरवतो, आपल्या सराउंडिंग वरनं. सिंपल लॉजिक आहे. पहा ना, बाहेर उभे आहे, तुम्हाला हे फिरताना दिसून राहिलं, इथंच उभे आहे, तुम्हाला स्टेबल दिसून राहिलं. एकदा स्टेबल आहे, एकदा स्टेबल म्हणजेच रेस्ट म्हणजे स्थिर. एकदा स्टेबल आहे, एकदा मोशन मध्ये आहे. चेंज कशामुळे आला, म्हणजे फरक कशामुळे पडला, सराउंडिंग बदललं. इथं तुमचं सराउंडिंग वेगळं होतं, इथं तुमचं सराउंडिंग वेगळं आहे. हे झालं याचं एक्झाम्पल. दिस इज दी कन्सेप्ट ऑफ मोशन. त्यानंतर परत आणखी एखादं दुसरं एक्झाम्पल जर का सांगायचं झालं, तेच दोन व्यक्ती बाईकवरून जाऊन राहिले. एक व्यक्ती बस स्टॉपवर उभा आहे. बस स्टॉपवर उभा आहे, बाईक अशी चालली आहे समोर. आपण त्या बाईकवरच्या दोघांना पाहून राहिलो, तर म्हणजेच मी त्या बाईकवरच्या दोघांना पाहत आहे, तर मला काय वाटेल, ते दोघं आणि ते बाईक कशी आहे, मोशन मध्ये आहे. माझ्यासाठी दॅट बाईक अँड दॅट पर्सन विच आर सिटिंग ऑन दॅट बाईक आर इन मोशन. म्हणजे ते व्यक्ती जे त्या बाईकवर बसलेले ते माझ्यासाठी मोशन मध्ये आहे. तसंच ते व्यक्ती मला ऑब्झर्व करत असतील तर, विचार करा, ते व्यक्ती मला ऑब्झर्व करत असतील तर काय दिसेल, त्यांना काय दिसेल, ते स्वतः मोशन मध्ये आहे. किंवा ते व्यक्ती मला ऑब्झर्व करत असतील, ते सोडून द्या, मी त्यांना ऑब्झर्व करत आहे, माझ्यासाठी ते मोशन मध्ये दोघच नाही. परंतु त्या दोघांपैकी हा जो एक आहे, हा जर का या समोरच्याला ऑब्झर्व करत असेल, एक मागे बसलाय, एक बाईक चालवून राहिला, या दोघांना मी पाहिलं, मला मोशन मध्ये दिसले. आता हा जो मागचा बसलेला आहे, या मागच्याने या समोरच्याला पाहिलं, तर हा त्याला फिरताना दिसेल का, नाही, तो तर तिथल्या तिथंच बसलेला आहे. याच्यासाठी हा स्थिर आहे, याच्यासाठी हा स्थिर आहे. परंतु आपल्यासाठी हे दोघेही कसे आहेत, मोशन मध्ये आहेत. मग असा फरक का पडला, कारण आपलं सराउंडिंग बदललं. मी इथं उभा होतो, माझं सराउंडिंग बदललं, मी इथून त्यांना ऑब्झर्व करत आहे. ते दोघं एकमेकाला त्याच बाईकवर बसलेले आहेत, ते तिथल्या तिथंच त्याच्या सराउंडिंग नुसार त्यांना ऑब्झर्व करत आहे. सराउंडिंग बदललं म्हणून कन्सेप्ट बदलला की रेस्ट मध्ये आहे की मोशन मध्ये आहे. ओके, आलं समजलं तुम्हाला, एकदम इझी असं हे आहे. समोर चालून हे जे मी तुम्हाला सराउंडिंग सांगितलं ना, याला वेगळा एक कन्सेप्ट, वेगळं नाव येईल, त्याला आपण फ्रेम ऑफ रेफरन्स, या सर्व गोष्टी आपण म्हणणार आहोत, ते समोर आपण शिकू. ठीक आहे, परंतु हा मोशनचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेलच. पहा मग, सिंपल आहे. द चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग इज कॉल्ड ॲज मोशन. ठीक आहे, मोशन समजलं सर्वांना. आता काय तर चला, तर मग आता समोर जाऊ. नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला डिस्टन्स. डिस्टन्स कशाला म्हणायचं माहिती आहे आपल्याला. डिस्टन्स म्हणजे सरळ सिंपल अंतर. डिस्टन्स म्हणजे काय, अंतर. काय म्हणसाल डिस्टन्स, सिंपल आहे. पहा, द टोटल पाथ traveled by object during collision, not collision, during motion. The total path traveled by object during motion is called as distance. म्हणजे सिंपल आहे, एखादी वस्तू, एखादा ऑब्जेक्ट जर का मोशन मध्ये असेल आणि मोशन मध्ये असताना त्याने नेमकं किती अंतर कव्हर केलं, किती पाथ म्हणजे रस्ता, किती रस्ता त्याने कव्हर केला, किती रस्ता त्याने ट्रॅव्हल केला, त्यालाच आपण म्हणू
डिस्टन्स, त्यालाच आपण म्हणू डिस्टन्स. हे झालं डिस्टन्स. त्यानंतर आणखी एक कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट. आणखी एक कन्सेप्ट आहे डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंटला मराठीमध्ये म्हणतात, काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला मराठी मीडियम वाले? याला म्हटलं जातं विस्थापन. याला काय म्हटलं जातं? विस्थापन. असो पहा. आणि डिस्प्लेसमेंट काय? डिस्प्लेसमेंटची पण एक शॉर्ट अशी डेफिनेशन आहे पहा. आधी सांगतो चांगल्या प्रकारे, नंतर एक्सप्लेनही करतो. पहा, डिस्प्लेसमेंट मीन्स द शॉर्टेस्ट, एकदम सिंपल अशी डेफिनेशन सांगत आहे मी तुम्हाला. द शॉर्टेस्ट डिस्टन्स between 2 points. The shortest distance between 2 points is called as displacement. Shortest distance between 2 points is called as displacement. ओके, ठीक आहे. पहा आता याला आपण समजून घेऊ डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय, साइड बाय साइड समजून घेऊ. पहा, ठीक आहे. एखादा ठिकाण आहे, एखादा ठिकाण आहे. सपोज एक इथं मंदिर आहे. ओके, हे इथं मंदिर आहे. हा फ्लॅग त्या मंदिरावरचा आहे. ओके, हे मंदिर आहे. टेम्पल रन. ओके, मंदिर आहे. या मंदिरावर आपल्याला जायचं आहे. या मंदिरावर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. या मंदिरावर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. इथून आपण निघालो, घरातून आपण निघालो. मंदिरावर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक रस्ता इकडनं जातो, इथं एक स्टॉप लागतो. इथं आहे हा आहे सपोज 7 किलोमीटर, आणि इथं थांबल्यानंतर हा डिस्टन्स आहे सपोज 5 किलोमीटर. हा डिस्टन्स आहे सपोज 5 किलोमीटर, नॉट 5, इट्स सपोज 3 किलोमीटर. हा 7 किलोमीटर आणि हा आहे 3 किलोमीटर. हा एक रस्ता आहे. आणि एका दुसऱ्या रस्त्याने जर का तुम्ही गेले तर सरळ इथून निघाले आणि इथपर्यंत जाऊन पोहोचले तर हा एक रस्ता आहे. याचं अंतर आहे 5 किलोमीटर. याचं अंतर आहे 5 किलोमीटर. बघा काय म्हटलं मी, हे मंदिर आहे. या मंदिरावर आपल्याला जायचं आहे. आपण इथून निघालो. इथून आपल्याला मंदिरावर जायचं. आपल्याकडे 2 रस्ते आहेत. एक आहे असा, या वेनी आधी इकडे जा आणि नंतर इकडे जा. इथून 7 किलोमीटर आणि इथून 3 किलोमीटर, असे टोटल 10 किलोमीटर. आणि एक रस्ता डायरेक्ट आहे की जो इथून निघाला इथपर्यंत जाऊन पोहोचतो. तुम्हाला इथून मंदिरावर जायचं, तुम्ही या 2 रस्त्यांपैकी कोणता रस्ता चूज करसाल? ऑब्विसली कोणता रस्ता चूज करसाल ज्याचं अंतर कसं आहे, कमी आहे. अंतर कसं आहे, कमी आहे. म्हणजेच त्याला आपण कोणता रस्ता म्हणतो? शॉर्टकट रस्ता. माहिती आहे ना, शॉर्टकट रस्ता. तुम्ही या रस्त्याला चूज करसाल. परंतु जर का या रस्त्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्हाला नाईलाजाने या रस्त्याने जावं लागेल. जरी तो दूरचा लॉंग कट का असो ना, पण तुम्हाला त्या रस्त्याने जावं लागेल. मग सांगायचं तात्पर्य काय आहे? पहा, हा पण स्वतः आहे, हा ऑब्जेक्ट आहे. या ऑब्जेक्टने नेमकं टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं? टोटल डिस्टन्स जर का यावेळी आपण या रस्त्याने जर का आपण गेलो तर पूर्ण अंतर किती कव्हर होईल? 7 + 3 = 10 किलोमीटर. आणि डायरेक्ट इथून इथपर्यंत गेलो तर किती होईल? ओनली 5 किलोमीटर = 5 किलोमीटर. सपोज 5 किलोमीटरपेक्षा 4 किलोमीटर. 5 किलोमीटरपेक्षा किती म्हणा? 4 किलोमीटर. ओके, ठीक आहे. मग सांगायचं काय आहे तुम्हाला मला? डिस्टन्सला आपण म्हटलं टोटल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट ड्युरिंग मोशन. मोशन मध्ये असताना तो किती पाथ कव्हर करतो त्यावेळेला त्याचा आपण म्हणू डिस्टन्स. या वे मध्ये या दोघांपैकी मग तुम्हाला जर का विचारलं डिस्टन्स कोणता आणि डिस्प्लेसमेंट कोणता, या दोघांना जर का कंपेअर केलं तर डिस्टन्स कोणता आणि डिस्प्लेसमेंट कोणता, तर काय सांगसाल तुम्ही? जे लॉंग कट आहे त्याला म्हणा तुम्ही डिस्टन्स, म्हणजे टोटल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट त्याला म्हणा तुम्ही लॉंग कट. नाही, असं जरूर नाही की जे लॉंग असेल ते डिस्टन्स असेल, असं काही नाहीये. टोटल पाथ किती कव्हर केलाय ऑब्जेक्टने? 7 + 3 किती आहे? 10 किलोमीटर. हे झालं याचं डिस्टन्स. मग डिस्प्लेसमेंट काय म्हणते? शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी अंतर. हे तर अंतर आहेच, इथपासून या रस्त्याने गेले तर 10 किलोमीटर आहेच, परंतु या दोनही पोझिशन मधले 2 पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, या 2 पॉइंट मधलं कमीत कमी अंतर किती आहे? 4 किलोमीटर. हे अंतर कमीत कमी आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे म्हणून त्याला आपण काय म्हटलं? डिस्प्लेसमेंट म्हटलं. द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. 2 पॉइंट्स कोणते? हा एक पॉइंट, याला म्हणा इनिशियल पॉइंट. इनिशियल पॉइंट, इनिशियल म्हणजेच कसा? सुरुवातीचा.
इनिशियल म्हणजे सुरुवातीचा, आणि हा आहे फायनल पॉइंट. फायनल पॉइंट म्हणजे कसा, शेवटचा, म्हणजे जिथे आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे. हा इनिशियल, हा फायनल. ओके, हा झाला इनिशियल, हा झाला फायनल. समजलं मग सर्वांना? हे आहे डिस्टन्स. हे टोटल डिस्टन्स किती आहे, 7 आणि 3 10 हे झालं डिस्टन्स कव्हर. किती डिस्टन्स कव्हर केलं ते, आणि कमीत कमी अंतर. या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये हे डिस्टन्स होईल, आणि हे कमीत कमी अंतर असल्या कारणाने हे काय होऊन जाईल, डिस्प्लेसमेंट होऊन जाईल. एकदम सोपा असा कन्सेप्ट हा आहे. आणखी जर का तुम्हाला टेक्निकली पाहायचं असेल, आणखी जर का तुम्हाला टेक्निकली पाहायचं असेल तर डिस्प्लेसमेंटची आणखी एक डेफिनेशन आहे. डिस्प्लेसमेंटला आणखी वेगळ्या वेळी, डिस्प्लेसमेंटला दुसऱ्या याने जर का तुम्हाला म्हणसाल, टेक्निकली जर का म्हणायचं झालं, इट इज द डिफरन्स बिटवीन इनिशियल and final point and final position. Difference between initial and final position. सुरुवातीच्या आणि शेवटच्या पोझिशन मधलं जे डिफरन्स असतो, जो फरक असतो, त्यालाच म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट, म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल पहा कसं. आता तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, तुमचं या क्वेश्चन मध्ये डिस्टन्स कोणतं आणि डिस्प्लेसमेंट कोणतं हे तुम्हाला मला सांगायचं आहे. पहा, तुम्ही इथून निघाले, वरवटला तुम्ही आहे सध्या, वरवटवरनं तुम्ही निघाले, तुम्हाला जाऊन पोहोचायचं आहे संग्रामपूरला, म्हणजे तुमचं काम आहे संग्रामपूरला तुमचं काम आहे. वरवटला तुमचं घर आहे, घरून निघाले तुम्ही, संग्रामपूरला जाऊन तुम्हाला काहीतरी काम आहे ते करायचं आहे, आणि ऑब्विसली काम झाल्यानंतर परत कुठे यायचाल, तुम्ही घरीच यायचाल. म्हणजे निघायचं घरूनच आहे आणि परत कुठे यायचं आहे, घरीच यायचं आहे. म्हणजे तुमचा इनिशियल पॉइंट कोणता आहे, इनिशियल पॉइंट पण कोणता आहे, घरच, आणि फायनल पॉइंट, फायनली सर्व काम आटोपल्यानंतर शेवटी तुम्हाला कुठे येऊन पोहोचायचं आहे, फायनल पॉइंट, फायनल पोझिशन पण काय आहे, तुमची घरच आहे. ओके, हे झाली इनिशियल पोझिशन आणि हे झाले फायनल पोझिशन. पण याच्या मधात तुम्ही काय करता, इनिशियल आणि फायनल पोझिशनच्या मधात तुम्ही काय करता, इथून निघता, वरवटवरनं संग्रामपूर पर्यंत जाता 5 किलोमीटर, संग्रामपूरला काम आटोपल्यानंतर परत संग्रामपूरहून वरवटला परत येता, हे झालं 5 किलोमीटर. ठीक. आता या हे जे गोष्टी घडल्या, ह्या ज्या घटना घडल्या, या घटनेमध्ये डिस्टन्स कोणतं आणि डिस्प्लेसमेंट कोणतं, डिस्टन्स कोणतं आणि डिस्प्लेसमेंट कोणतं, सिंपल आहे. सांगा. पहा, डिस्टन्स कशाला म्हणतात, डिस्टन्सची डेफिनेशन पहा, टोटल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. आणि डिस्टन्स मध्ये आपल्याला डायरेक्शनचा विचार करायचा नाहीये, की तुम्ही आधी या डायरेक्शनने गेले, नंतर त्या डायरेक्शनने गेले, नंतर परत या डायरेक्शनने गेले आणि परत उठाले. आपल्याला डायरेक्शनची काही घेणं नाही. तुम्ही निघाले, जिथून निघाले आणि शेवटी जिथे येऊन पोहोचले, तर निघाल्यापासनं तर शेवटी पोहोचेपर्यंतच जेवढं अंतर आहे त्यालाच आपण म्हणतो डिस्टन्स. मग घरून निघाले, संग्रामपूरला गेले 5 किलोमीटर, संग्रामपूरहून काम आटोपलं, संग्रामपूरहून निघाले, परत घरी आले, जिथून निघाले तिथंच परत आले, म्हणजे इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशनवर तुम्ही येऊन पोहोचले. एवढ्या टायमात तुम्ही किती अंतर कव्हर केलं, त्या अंतरलाच म्हणू आपण डिस्टन्स. मग किती अंतर कव्हर केलं, 5 + 5 दॅट इज 10 किलोमीटर. 5 + 5 इक्वल्स टू 10 किलोमीटर. मग 10 किलोमीटर हे काय झालं, तुमचं डिस्टन्स. 10 किलोमीटर हे झालं डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट विचारलं तर, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट. 2 पॉइंट मधलं कमीत कमी अंतर. 2 पॉइंट कोणते होते ते, एक इनिशियल पोझिशन आणि एक फायनल पोझिशन. मग आता इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन मधलं अंतर किती, इनिशियल पोझिशनही तुमचं घरच, फायनल पोझिशनही तुमचं घरच. हाच पॉइंट आणि परत हाच पॉइंट, या दोघांमधलं अंतर किती आहे, 0. शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स, कमीत कमी अंतर या दोघांमधलं किती आहे, 0. म्हणजेच इथं डिस्प्लेसमेंट किती झालं, 0 किलोमीटर इज द डिस्प्लेसमेंट. 0 किलोमीटर इज द डिस्प्लेसमेंट. एवढा इझी हा कन्सेप्ट आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स. आणि टेक्निकली पाहिलं, डिफरन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉइंट. इनिशियल आणि फायनल पॉइंट मधला जो अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. इनिशियल पॉइंट सुरुवातीतून झाली तुमची 0 किलोमीटर, फायनली कुठे येऊन पोहोचले तुम्ही, तिथंच त्याच पॉइंटवर 0 - 0 किलोमीटर, त्यामधलं 0 - 0 अगेन काय आले, 0 किलोमीटर. म्हणजे तुम्ही जागेवरून जिथं निघाले तिथंच परत आले ना. इनिशियल पॉइंट पण तोच आहे, फायनल पॉइंट पण तोच आहे, म्हणून दोघांमधला डिफरन्स पण काय तोच येईल.
दोघांमधला डिफरन्स काय म्हणजे 0 येईल, म्हणून डिस्प्लेसमेंट काय आहे 0 किलोमीटर. या वेळी सुद्धा बघितलं तर डिस्प्लेसमेंट काय आहे 0 किलोमीटर. असा हा कन्सेप्ट आहे. परत पहा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला डायरेक्शन खूप महत्वाची आहे आणि डिस्टन्स मध्ये डायरेक्शनचं महत्व नाहीये, म्हणजे डायरेक्शनचा विचार नाही करायची आपल्याला डिस्टन्स मध्ये गरज नाहीये. डिस्टन्स हे एक स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. आता प्रश्न येईल स्केलर म्हणजे काय आणि व्हेक्टर म्हणजे काय. तर स्केलर आणि व्हेक्टर हे डिटेलमध्ये आपण 11च्या मॅथमॅटिकल मेथड या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत, परंतु शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. स्केलर म्हणजे अशी क्वांटिटी की ज्याला फक्त मॅग्नेट्यूड असतं, त्याच्याकडे डायरेक्शन नसते, म्हणजे डायरेक्शनची तिथं इम्पॉर्टन्स नसतं, फक्त मॅग्नेट्यूड त्याला हवं असतं. मग आता मॅग्नेट्यूड काय, डायरेक्शन म्हणजे दिशा, मॅग्नेट्यूड म्हणजे काय, त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू म्हणजे सपोज 7 किलोमीटर, 5 किलोमीटर, 5 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट, म्हणजे 5 किलोमीटर हे ईस्ट या दिशेने, ईस्ट हे झाली दिशा म्हणजे डायरेक्शन, आणि 5 किलोमीटर किंवा 7 किलोमीटर हे झालं त्याचं मॅग्नेट्यूड, याला म्हणतो मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन. मग डिस्टन्स मध्ये फक्त मॅग्नेट्यूड असतं, डायरेक्शनचं इम्पॉर्टन्स तिथं नाहीये. डिस्प्लेसमेंट मध्ये आपल्याला डायरेक्शन ॲज वेल एज मॅग्नेट्यूड पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता कसं हे मी तुम्हाला समजून सांगतो. सर्वात आधी डिस्टन्स बद्दल पहा. डिस्टन्सचं तुम्हाला सांगितलं, एक सपोज एक ग्राउंड आहे आणि याच्यावर तुम्हाला एक गोल असं ग्राउंड तयार केला आहे आणि यावर तुम्हाला रनिंग करायचं आहे. इथून निघाले तर हा राऊंड आहे टोटल सपोज 5 किलोमीटरचा. किती किलोमीटरचा? 5 किलोमीटर. तुम्ही इथून निघाले रनिंग करत, इथून इथपर्यंत आले किती किलोमीटर होऊन जाईल? एक राऊंड मारला तर 5 किलोमीटर. असे तुम्हाला 5 राऊंड मारायला सांगितले. किती राऊंड मारायला सांगितले? 5 राऊंड. तर तुम्ही टोटल किती डिस्टन्स कव्हर केलं असं म्हणसा? ऑब्विसली किती डिस्टन्स होईल? 5 × 5 टोटल किती? 25 किलोमीटर. हे काय कव्हर केलं तुम्ही? एवढं डिस्टन्स कव्हर केलं, हे झालं डिस्टन्स. परंतु आता तुम्हाला म्हटलं तुमचं डिस्प्लेसमेंट किती झालं, तुमचं विस्थापन किती झालं, तुमची जागा कशी बदलली, विस्थापन किती झालं, तर तुम्ही काय म्हणसाल? मी जिथून सुरुवात केली होती तिथंच परत आलो, म्हणजे माझा इनिशियल पॉईंट पण हाच आहे, फायनल पॉईंट पण हाच आहे. म्हणजेच इनिशियल पॉईंट मायनस फायनल पॉईंट किंवा फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट म्हणजेच काय येतं? डिफरन्स बिटवीन फायनल पॉईंट मायनस इनिशियल पॉईंट म्हणजेच काय येतं? डिस्प्लेसमेंट. म्हणजे 0 - 0 किती येईल? 0 किलोमीटर. हे काय होऊन जाईल? डिस्प्लेसमेंट. हे काय होऊन जाईल? डिस्प्लेसमेंट. आता पहा, 25 किलोमीटर हे डिस्टन्स आणि हे आहे 0 किलोमीटर डिस्प्लेसमेंट. यामध्ये आपल्याला डायरेक्शनचा विचार करत नाहीये आपण. डायरेक्शन पहा, प्रत्येक वेळेला डायरेक्शन चेंज होऊन राहिली. आधी असा जात होता, नंतर असा गेला, नंतर परत असा गेला, नंतर परत असा गेला, चालली डायरेक्शन बदलत. परंतु आपण इथं डायरेक्शनचा विचार करत नाहीये. ऑटोमॅटिकली तो इथं येऊन पोहोचतो. डायरेक्शनचा विचार करत नाहीये आपण. विचार कशाला करून राहिलो? मॅग्नेट्यूडचा, म्हणजेच काय? न्यूमेरिकल व्हॅल्यूचा 25 किलोमीटर्स. हे झालं डिस्टन्स. हे झालं डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट वर, हे झालं डिस्टन्स. आता डिस्प्लेसमेंट वर. डिस्प्लेसमेंट बद्दल सांगायचं झालं तर कसं पहा, आपण वरवटला राहतो. कुठं राहतो? वरवटला. आपल्याला माहित आहे वरवटवरनं सरळ सपोज तू साईड कन्सिडर करा. लेफ्ट साईडला जर का तुम्ही गेले, वरवटनं लेफ्ट साईडला जर का तुम्ही गेले तर इकडे शेगाव येतं, आणि सपोज राईट साईडला जर का इकडे गेले तर इथं आपल्याला माहित आहे सोनाळा येतं. ओके, लेफ्ट साईडला गेले तर शेगाव आणि राईट साईडला गेले तर सोनाळा. सपोज दोघांचे डिस्टन्स सेम आहे, 25 किलोमीटर, आणि इकडे जर गेले, इकडे पण 25 किलोमीटर गेले तर येईल सोनाळा. आता एक व्यक्ती आहे जो वरवटला येऊन थांबला आहे, तो अनोळखी आहे. त्याला शेगाव कुठं आहे, सोनाळा कुठं आहे काहीच माहित नाही आहे. तो अनोळखी आहे. त्यांनी तुम्हाला विचारलं, तो बाईक घेऊन चालला किंवा कारमध्ये आहे, त्यांनी तुम्हाला विचारलं सर मला शेगावला जायचं आहे. कुठं जायचं आहे? शेगावला जायचं आहे. तर तुम्ही, आणि त्यांनी विचारलं तुम्हाला मला शेगाव जायचं आहे, आणि तुम्ही जर का त्याला असं सांगितलं, तुम्ही एक काम करा, इथून 25 किलोमीटर सरळ निघा, तुम्ही शेगावला पोहोचून जाल. आता एवढं हे ऐकून तो निघेल का? जसं तुम्ही त्याला म्हणसाल की तुम्ही इथून 25 किलोमीटर सरळ निघा, शेगावला पोहोचून जासाल, इन्स्टंट त्याच्याच दुसऱ्या सेकंदाला त्याचा हा प्रश्न तुम्हाला काय असेल? कोणत्या दिशेने मी जाऊ, कोणत्या डायरेक्शनने जाऊ, लेफ्ट साईडला जाऊ की राईट साईडला जाऊ? मग तुम्ही काय, तुम्हाला काय सांगावं लागेल त्याला? तुम्ही लेफ्टला जा. लेफ्ट डायरेक्शनने 25 किलोमीटर गेला असता तुम्ही कुठं जाऊन पोहोचाल? शेगावला जाऊन पोहोचाल. आणि सरळ एक डिस्टन्स आहे, सरळ डिस्टन्स आहे. शेगावला जाण्यासाठी दुसरा कोणता रस्ताच नाही आहे, हा एकच रस्ता आहे.
दुसरा कोणता रस्ताच नाही, म्हणजे शॉर्टेस्ट शॉर्टकट मार्ग कोणताच नाही, शॉर्टेस्ट डिस्टन्स कोणताच नाही. जे आहे ते हेच आहे, शॉर्टेस्ट पण तेच आहे आणि सर्व तेच आहे. म्हणजे हे काय डिस्प्लेसमेंट आणि एका सरळ रेषेत आहे, एका पर्टिक्युलर डायरेक्शननी आहे. मग ही डायरेक्शन डिस्प्लेसमेंटमध्ये महत्वाची आहे. म्हणजे मग तुम्ही त्या व्यक्तीला कोणती इन्फॉर्मेशन द्यायची सांगितली, 25 किलोमीटर टुवर्ड्स लेफ्ट, 25 किलोमीटर टुवर्ड्स लेफ्ट. फक्त 25 किलोमीटर जा, इथून शेगावला पोहोचून जा हे सांगितलंच नाही तर तो पोहोचेल का नाही. चुकून जर का तो राईट साईडने गेला तर सोनाळ्याला पोहोचून जाईल. परंतु त्याला तुम्हाला काय सांगावं लागेल, टुवर्ड्स लेफ्ट. टुवर्ड लेफ्ट हे सांगितली म्हणजेच तुम्ही त्याला काय सांगितली, दिशा सांगितली, म्हणजेच काय सांगितली, डायरेक्शन सांगितली. आणि 25 किलोमीटर सांगितलं म्हणजेच काय आहे, मॅग्निट्यूड सांगितलं, त्याची न्यूमेरिकल त्याची व्हॅल्यू सांगितली, म्हणजेच काय सांगितलं, त्याचं मॅग्निट्यूड सांगितलं. मग याला म्हणायचं मॅग्निट्यूड, याला म्हणायचं डायरेक्शन. आणि मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोनही गोष्टी आपल्याला डिस्प्लेसमेंटमध्ये कशा आहेत, महत्वाच्या आहेत. जोपर्यंत तुम्ही दोनही गोष्टी सांगणार नाही तोपर्यंत ही डिस्प्लेसमेंटची क्वांटिटी जी आहे ती अपुरी राहील, कारण ती एका सरळ रेषेत आहे. म्हणून या डायरेक्शनला म्हटलं जातं, या डायरेक्शनला काय म्हटलं जातं, व्हेक्टर क्वांटिटी. या डायरेक्शनला म्हटलं जातं व्हेक्टर क्वांटिटी, कारण त्याच्याकडे मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन आहे. म्हणजे सिंपल, द क्वांटिटी विच हॅव्हिंग बोथ म्हणजे दोन्हीही, द क्वांटिटी विच हॅव्हिंग direction as well as magnitude is called as vector quantity, and simple, the quantity which having only magnitude is called as scalar quantity. म्हणून हे आहे स्केलर क्वांटिटी आणि हे आहे व्हेक्टर क्वांटिटी. ठीक आहे, स्केलर क्वांटिटी आणि हे आहे व्हेक्टर क्वांटिटी. कारण डिस्टन्स मध्ये बघितलं आपल्याला डायरेक्शनची काही घेणदेण नाही आहे. 25 किलोमीटर इथून निघा, राऊंड मारला, ऑटोमॅटिकली डायरेक्शन बदलून राहिली प्रत्येक वेळेला. एक पर्टिक्युलर फिक्स डायरेक्शन इथं नाही आहे. इथं कोणती तरी फिक्स डायरेक्शन आहे का, आधी असा चालला, नंतर असा चालला, नंतर असा चालला, डायरेक्शन प्रत्येक वेळा बदलत आहे, परंतु आपल्याला त्याचा काही फरक पडत नाहीये, इथं येऊन पोहोचून राहिला. परंतु या केसमध्ये जर का डायरेक्शन बदलली, लेफ्ट डायरेक्शन सोडून तो जर का कोणत्याही दुसऱ्या डायरेक्शनने गेला तर तो कुठं जाऊन पोहोचेल, कोणत्या तरी दुसऱ्याच पोझिशनवर जाऊन पोहोचेल. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंटमध्ये डायरेक्शनचं खूप महत्व आहे, मॅग्निट्यूडचं पण महत्व आहे, सोबतच डायरेक्शनचंही महत्व आहे. म्हणजे डायरेक्शन पण आहे आणि मॅग्निट्यूड पण आहे, म्हणून त्याला आपण म्हटलं व्हेक्टर क्वांटिटी. आणि डिस्टन्स आहे म्हणजेच काय, स्केलर. हे तुम्हाला सांगितलं स्केलर वेक्टर आपल्याला चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये व्हॉट इज द स्केलर, व्हॉट इज द वेक्टर, त्याचे लॉज काय आहेत हे सर्व आपल्याला शिकायचं आहे. परंतु डिस्टन्स डिस्प्लेसमेंटमध्ये फरक काय हे मी तुम्हाला समजून सांगितलं. आणि या एक्सप्लेनेशनवरनं तुमच्या हे लक्षात आलं की नेमका डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमध्ये काय फरक आहे. ओके, तर समजलं असेल सर्वांना. शॉर्टमध्ये एवढं लक्षात ठेवा, सिंपल, टोटल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स, कमीत कमी अंतर दोन पोझिशन मधलं, त्याला म्हणायचं डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. ओके, आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. आता याच्या समोरचा टॉपिक येईल स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन. ते आपण बघू आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. आणि तुमच्या फ्रेंड्सना जे 10वी झालेले आहेत त्यांना कळवा, सिद्धिविनायक अकॅडमी वरवड बकालचे ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत. ज्यांना इच्छा असेल सायन्स घ्यायची त्यांनी लवकरात लवकर आपल्या क्लासला जॉईन व्हायचं आहे, असं त्या सर्वांना तुम्ही इन्फॉर्मेशन कळवा. ओके, ठीक आहे.